आपण आहोत बर्डीचा एकदम मार्केट एरियामध्ये आणि त्या मार्केट एरियामध्ये एक पकोडेवाल्याचं शॉप आहे. त्या शॉपच्या मागे काही खूप 70-80 वर्ष पुराणी जुने घरं आहेत. आणि काल आम्हाला असं माहीत पडलं की या जे घरं आहेत जुने त्याला तोडण्याकरिता जे काही इथले पकोडेवाले आहेत त्यांनी काही गुंड पद्धतीचे लोक आणले होते आणि त्या लोकांनी यांच्यावर बळजबरी केली आहे. काल काही व्हिडिओजही होते. त्या व्हिडिओजमध्ये आम्हाला सातत्याने दिसत आहे की कशा प्रकारे त्या लेडीज होत्या, त्या काही काही पुरुष होते आणि JCB सुद्धा तिथे होती. नेमकं काय त्या घडलं होतं तर ते कोण ते आहेत त्यांच्याबरोबर आपण समजून घेऊया. दीदी, कल आपके इधर कोई आए थे, किस किस तरह का माहौल था और क्या तरह की स्थिति थी? बेटा ये छोड़ दीजिए आप। हाँ, ये परसों का मामला है, शुक्रवार के दिन का और शनिचर का और सुबह 6 बजे इतने लोग, कम से कम 50-60 लोग आए सब। सुबह 6 बजे? हाँ, सुबह 6 बजे और ऐसे बॉक्सर आए सब नुसतं 22-50 60 होत्या. और बड़े बड़े बोरे लेके वो घुसे, ताकि मेरी छोटी बहन, मैं भी सोई थी यहाँ और छोटी बहन बाहर निकली, मुझे मालूम नहीं। और 50-70 लोग थे, लेडीज भी जेंट्स भी, और इतना बोरे ले लेके फेंके, अंदर घुसे। फिर मेरी छोटी बहन रोकी उनको, सामान भरो सामान भरो ऐसे कहते। क्यों ऐसा कर रहे थे वो? आप कितने सालों से आप यहाँ पे 100 रहते? साल से हैं, 100 साल से बेटा, हम 100 साल हो गए हमको रहती यहाँ। तो तरीका होता है ना निकालने का, बोलने का है, एक तरीका होता है। आप 100 साल से रहते हो करके आपके पास क्या एविडेंस है? प्रूफ है, क्या हमारे पास पूरा प्रूफ है। हाँ, क्या हाँ, है? कोर्ट में देंगे, हमारे पास पूरा प्रूफ है आज 100 साल से। हमको नहीं बताया कि हम आने वाले हैं करके, कोई विचार नहीं। अचानक हमला किया हुआ। कौन था वो जो हमला करने वाला? वो मेरे को पहचानती नहीं उनको, मैं हमला वाले को। अब नाम नहीं वाले वीडियो नाम वीडियो है, वीडियो मोबाइल में है। ये मेरे सर यहाँ से भी देखा, इन्होंने मुझे वीडियो कॉल किया। मैं भी बाहर, मैं MP से आई हूँ, ये मेरी छोटी बहन है। इसकी तबीयत इतनी खराब हो गई कि लेने की देने पड़ गई। इसको दवा खाने नहीं दे रहे थे, दवा गोली खाता इंसान, नहीं खाएगा तो इंसान मर जाएगा कितने ना। कितने लेडीज रहते हो आप यहाँ पे? अभी हम लोग 4-5 लेडीज हैं। 4-5 हाँ हाँ, 4-5 हम चार। सालों से 70-80 अरे बहुत साल हो गए। तुम्ही पण इथे राहता? माझ्या आईचं घर आहे, माझा जन्म इथंच आहे. मी आता 65 वर्षाची आहे, म्हणजे 56 वर्षाची आहे. मी 57 सुरू आहे मला. माझा जन्म इथलाच आहे. माझे आई वडील अगोदर किती वर्षापासून हे तर मला माहिती नाही, पण आमच्या नंतर हे लोक आले तरी पण म्हणजे की आता यांना एवढे वर्ष झाले तर माझ्या आई वडिलाला झालेच असेल. तर आता मी म्हणजे आता आईचं घर म्हटलं त्याच्यामुळे मला मी कसं माहित पडलं की इथे तुमचं ते खाली करायला? हां, तर मला माझ्या बहिणीचा फोन आला, त्याच्यामुळे मग मी आली इथे. किती लोक होते? तर मी आली तर तेव्हा तर जास्त नव्हते, तेव्हा पोलीस वगैरे येऊन गेली होती. पण माझी बहीण सांगते की घरामध्ये घुसले होते, त्या हे बोऱ्या आणल्या, त्यांनी बोऱ्या आणल्या होत्या पुष्कळ साऱ्या. आता त्या इतका ढेर होता बोरीचा, ते फेकलाय आता. तर म्हणजे आम्हीच सामान भरतो बा असं म्हणाले आणि ते स्वतः अंदर घुसले. मग यांनी पुलिस भी आए थे? अपने पुलिस को आपने नंतर आली पोलीस. 112 नंबर फोन किया ना, तो फिर गाड़ी आई बाद में। भाच्याने 112 वर फोन नंबरवर कॉल हाँ, तो पुलिस आई, उसके समय में फिर वो निकलते गए, लेडीज पुलिस उनको बोली। पुलिस आपको क्या बोल रही थी? आपको कुछ समझाने की? थाने आओ बोले, थाने से बात करना बोले, थाने गए फिर सब। हाँ, हाँ, समझौता किया क्या उसको, समझौता बोला हुआ? वो डांटा, बोला उसको क्यों ऐसा भेजा 6 बजे से, तो 6 बजे सवेरे भेज दिया उसने। बोला पुलिस वाले तो मालूम है था बड़ी थाना कैसे लोग हैं। आप भी यहीं पे रहते हो? हाँ हाँ साथ में रहते हैं? हाँ। तो अभी अभी आप मुझे बताइए, आपको किस तरह का अभी डर है आपके मन में? बहुत अच्छा ऐसा लगता है कि बस कुछ ना ऐसा हो जाए हमारे साथ। हाथ हम 3 दिन से खाना नहीं खाए, न सोए तक नहीं, ना हमारे यहाँ सब चूल्हा बंद है। और इतना हंगामा करे, मेरे गोली नहीं खाने दी, BP बढ़ गई। 3 लेडीज़ मुझे बाहर पकड़ लिए थे कि तुम अंदर नहीं जाना, हम तुम्हारा सामान पैक कर रहे हैं। बोले नहीं जाना नहीं जाना, बिल्कुल नहीं जाना, बिल्कुल। ऐसा घुस रहा है, ठेसा मार रहा है, गुस्सा मार रहा है मेरे को अंदर के लिए। तुम निकलो बाहर, तुम निकलो, खरीदे हैं हमने। कहा मैं तो किसने खरीदा, हमको तो कुछ भी नहीं मालूम है, हम तो बहुत साल से रह रहे हैं, कुछ भी नहीं मालूम यहाँ पर। और ऐसा क्यों कर रहे हो आप लोग? हम कुछ भी नहीं बताया, हमने चाय तक नहीं बोले। ठीक बोले, हम चाय बाहर पिलाते, नाश्ता तुमको देते। बोले अगर तुम निकलो तुम निकलो। मैं बोले तुम किसकी जरूरत है, हमने मालक है, हमारा मालक है। तो फिर एक मालक यहाँ आया मुन्ना, पर उसने बहस हमसे करने लगा। मैंने सुना है कि पुलिस भी आप लोगों को उनके पक्ष में बात करते हुए फेवर उन्हीं पे था, पैसा पैसा खिलाया उसने। तो बहुत उन्हीं के पीछे कर रहे थे, तुम किराएदार हो, निकलो। उनने खरीदे। हम बोले हमको तो है ही नहीं मालूम खरीदे कब खरीदे। हमारा मालक अवस्थी में बोली उसने खरीदा है तो हमको तो बताना था। आज तुम हंगामा कर रहे हो, तो हमने लिए कब लिया ऐसा बोल रहे थे वो?
आप 18 साल लिए, बोले हम मुझे नहीं मालूम 18 साल से लिए है, अब ओवर कर रहे हैं बोल के हम 18 साल से लिए। 18 साल से लिया हुआ, अगर अगर पता नहीं लिया नहीं लेना आपको पता है, लेकिन उसके बाद में आज उसको जाग आई है ना। जिंदा हुआ हाँ 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 जागरण आई है, मतलब जिंदा ज़्यादा करके। बाकी 1 साल से बीच में बोल रहा है निकलो निकलो। अगर हमने बोली भाई क्यों निकलेंगे, हमको तो आदेश कुछ नहीं है, कोर्ट से भी नहीं है ना कुछ खबर भी नहीं है। मैं बोली अचानक अभी अभी आपको एक नोटिस भी कुछ 10-15 दिन 25 दिन पहले आया था, क्या नोटिस था वो? उसमें कुछ भी नहीं कहा था कि हमने खरीदे हैं, तुमने झोपड़ी बना कर रहो तो निकलो। तो हमने एक दूसरे से पूछे, हाँ तो भैया उसमें तो वकील कुछ के द्वारा नोटिस था वो, कोर्ट का नोटिस नहीं था, वकील के द्वारा नोटिस भेजा गया था वो उसने। नोटिस हमारे पास में है। वकील के द्वारा था। हाँ वकील के द्वारा था, हमारे पैसे नहीं थे, हमने इसको जवाब नहीं दिए। हम लोग ये कोर्ट का ऑर्डर रहेगा तभी हम बात करेंगे। हाँ अच्छा हाँ। अच्छा, तो आपका ये कहना है कि आप चाहते हो कि अगर उन्होंने नोटिस भेजा है तो आप कोर्ट में हम लोग लड़ाई लड़ने के लिए तैयार है? बिल्कुल तैयार है सर, क्योंकि पहला मालिक हमारा अवस्थी था ना, अवस्थी ने उनको बेचा था, हमारी सहमति नहीं लिया, हमसे ना पूछा उसने। उसका काम था कि भैया 70-80 साल हो गए थे, हमको तो पूछना था कि मैं इसको बेच रहा हूँ। हाँ, सेल होने के टाइम पे अगर इन्होंने 18-20 साल पहले लिया भी होगा तो उनका पूछने का काम था, आपका एनओसी भी लेने का काम था। जानकारी इनको नहीं है। नहीं पता है। ना जानकारी लिए कहे के भाई, तो हम कुछ करते फिर 18 साल से किराया देते ना, हमने उन्हें किराया हमसे मांगे ना, और ना बताए कि हमको किराया दो तो हम बोलते तो हम किराया देते, हम देते किराया उनको भाई। आता कोण आहे इथे? बहीण, अरे तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसताय, तुम्हाला काही आजार आहे का? तुम्हाला काही काय आजार आहे? मला शुगर आहे, हा. ब्लड प्रेशर आहे आणि कंबरमध्ये दुखून म्हणून किती लोक राहता तुम्ही या घरात? आम्ही 4 जण आहोत. माझा भाऊ, माझी वहिनी, माझा भाचा आणि मी. काय करतो लहान मुलगा? तो शिकत आहे आता 12वीला आहे. 12वीला आहे. हो. आता तुम्ही किती, म्हणजे तुम्हाला आता कसं भीतीचं वातावरण तुमच्यात कसं आहे? आता तुम्हाला त्या दिवशी मारायला वगैरे आले, हो. काय नेमका तो प्रकार होता? इतके लोक होते ना, आम्हाला असं ढकलत होते ना, बोऱ्या आतमध्ये घेऊन नाही सामान भरायला लागले ते. आम्हाला इथे एक म्हातारी होती, तिलाही ढकललं, तिला आता आजारी आहे तिथे, तिला दवाखान्यात नेलं आहे. तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? इथे माझे आई बाबा केव्हापासून राहत नाही माहीत, कारण ही माझी मोठी ताई तुमचा जन्म इथलाच आहे? हो, माझा जन्म इथलाच आता आहे. तुमच्या मनात भीती कशी आहे म्हणजे आता? असं काय वाटते वाटते तुम्हाला की रात्रीचं- रात्रीचे गुंडे येतात की काय, मारतात की काय, असं वाटते आम्हाला. हो. ना आता पण वाटते, कारण की इतके त्या दिवशी शनिवारला इतके बाया आणल्या, त्यांनी कुठल्या आणल्या त्या काय माहिती, जबरदस्ती ढकलायचे. काय काय म्हणायचं त्या बाया? म्हणे खाली करा म्हणे, तुम्हाला नोटीस पाठवलं म्हणे, असं तसं. आम्ही म्हटलं आम्हाला नोटीस आली नाही, फक्त असं आलंय तुम्ही का. ओळखता त्या बायांना? नाही ना, ओळखत नाही ना, कुठल्या आणल्या तर माहीत नाही ना आम्हाला. आम्हाला माहितीच नाही कुठल्या आणलं तर त्यांनी. नाही, पोलिसांकडून काही सहकार्य तुम्हाला? पोलीस आधी म्हणायचे का बा आम्ही आलो आहोत तुमच्या मदतीसाठी, मग ते म्हणाले नाही तुम्हाला तर खालीच करावं लागेल म्हणजे. पोलिस बोलले असे? हो, खालीच करावं लागेल म्हणजे. तुम्ही त्यांना पुरावे दाखवले होते की आम्ही किती वर्षापासून इथे राहतो, किती? पुरावे नाही दाखवले आम्ही. आम्ही म्हटलं आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो, आम्ही यांचे किरायवाले नाही, आम्ही अवस्थीचे आहे. पण त्यांनी विकलं ना म्हणे, हे मालक आहे म्हणे. आम्ही म्हटलं त्यांनी आम्हाला तर विचारलं पण नाही, मग आम्ही कसं खाली करायचं. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते? माझी वहिनी आणि भाऊ आताही तिथेच आहे. तिथेच आहे? हो, आताही तिथेच आहे. बापरे. काल 3 वाजतापासून 8 वाजेपर्यंत माझी वहिनी, भाऊ, भाचा, माझा मुलाला तर येऊ नाही दिलं. हे म्हणे त्यांची इथे राहत नाही, यांना काय काम आहे. आता सांगा यांना, माझे वडिलीचं घर आहे, मी असं कोण बोललं? घरमालकाची मुलं, म्हणजे समजा हे पकडवाल्याचे मुलं असे बोलले तिथे पोलिसासमोर. मी म्हटलं तुम्ही हे आणले एवढे जण, हे तुमच्या ओळखीचे आहे का? मग तुम्ही का बरं आणले? मग माझ्या भावाचा घर असून मी नाही येऊ शकत का म्हटलं. आणि त्यांच्या सामने काल मारापिटी माझ्या म्हणजे वहिनीच्या भावाला मारलं इथे काल. हो, कशासाठी? तो व्हिडिओ बनवत होता म्हणून. हां, त्या बाया धावलं त्यांच्यावर. मग हे संजू आणि मी मग धावलं, त्याला हे केलं. पोलिसांना म्हटलं तुम्ही म्हटलं शांततेने घेणे, हे तुमच्या समोर होत आहे म्हटलं. तर मग म्हटलं नाही, मारायचं तेव्हा पोलीस सोबत होते? इकडे होते, त्या लोकांना तिकडे मारलं आणि बायांनी मारलं. आणि इथला पण एक मुलगा होता, तो कोण होता मी ते ओळखत नाही, आता ह्या लोक ओळखत असेल, त्यांच्या तिथला एक कोणतरी मुलगा होता. त्यांना असं म्हटलं. आणि पोलीस लोक आता इथे काय म्हणे, शांततेने घ्या. तिथे गेल्यावर काय म्हणते, त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला खाली करून देणं आहेच. आता पोलीसवाल्यांकडेच बसले तुमचे? हो, अजून आहे. काल 8 वाजता यांनी जर त्यांच्या मुलीचं रिपोर्ट टाकली, मग यांचं 3 वाजतापासून 8 वाजेपर्यंत असते का प्रोसिजर? 8 वाजता 8:30 वाजता घरी आले. आता पण किती वेळची आहे तिथे, त्यांना सही नाही देऊन राहिले, वकिलांनी पाठवलं. या संदर्भात आम्ही सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 112 आपत्कालीन क्रमांकावर कॉल प्राप्त होताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची स्वतंत्र तक्रार नोंदवण्यात आली असून परस्पर विरोधी तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत आहेत.
म्हणजे पकोडेवाल्या गल्लीमध्ये राहणारे जे आहेत त्यांचे नाव आहे दीपक मेश्राम. त्यांनी डायल 112वर कॉल केला होता की काही लोक त्यांचं घर पाडण्यासाठी आलेले आहेत. या माहितीवरून आमचे जे बीट मार्शल गस्तीवर होते ते त्या सदर ठिकाणी गेले. सदर ठिकाणी एक JCP आणि काही कामगार तिथे घर पाडण्यासाठी आले होते. तर त्यांची समजूत काढली अचानक तुम्ही घर कसे का पाडताय. त्याच्यावरून त्या दोन्ही गटांमध्ये वाचाबाची सुरू होती. त्या दोन्ही गटांना आपण पोलीस स्टेशनला आणलं, त्याची रिसर समजूत काढली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यापुढे त्यांनी जी एकमेकांना धक्काबुक्की शिवीगाळ जी केली होती त्या याच्यावरून सीताबर्डी पोलीस स्टेशन इथे 489/2026 कलम 189(2), 191(2), 194(2), 115(2), 352 आणि भारतीय न्यायसंहिता आणि 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, जे की गैरकायद्याची मंडळी गोळा करू नये यासाठी लागू केलेला आहे मनाई आदेश, त्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आले आणि जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. सर, त्यांनी त्यांच्याकडे काही पुरावे आहेत 70 वर्ष आधीच्या ते काय सांगितलं त्यांनी, काय तुम्हाला तिथून आढळून आलं? सद्यस्थितीमध्ये दोन्ही पार्टीपैकी एक पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही ती जी वास्तू किंवा ती जागा आहे ती खरेदी केलेली आहे. आता त्यांनी जी कागदपत्रे सादर करत आहेत ती कागदपत्रे अधिकृत आहेत की नाही त्याची शाश्वती नाही. आणि दुसरं, जे लोक तिथे राहतात त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याच वर्षापासून तिथे किरायाने राहत आहोत, पण त्यांच्याकडे कुठलेही अधिकृत डॉक्युमेंट दस्तावेज आमदाराच्यासमोर सादर झालेले नाही. आता ह्या दोन्ही पक्षांना जेव्हा समजूत घातली ते संबंधित मानसिकतेत नव्हते, त्यामुळे भविष्यातील कायदा सुव्यवस्था रोखण्यासाठी आपण तो गुन्हा दाखल करू घेतला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पोलीस सहकार्य करत नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे. नाही, आम्ही तर त्यांना संपूर्ण सहकार्य करतो. पोलिसांनी आरोप केला आहे की पोलीस सहकार्य करत नाही आणि पोलीसच त्या आरोप म्हणजे जो पाडण्यावर ज्यांनी हमला केला त्यांच्यावर त्यांची बाजू घेत आहे. नाही, तसं जर असतं तर आम्ही एकांकी गुन्हा दाखल केला असता. असं न करता आम्ही तटस्थ राहून निष्पक्षपणे चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही दोन्ही जे पार्टी आहेत त्या दोन्ही पथकांविरुद्ध एकत्रित सरकारतर्फे फिर्याद आपल्या पोलीस कॉन्स्टेबलची घेतली आहे आणि तो गुन्हा दाखल केला आहे. याच्यामध्ये एकांगी किंवा एकाच्या वतीने तक्रार असा प्रकार नाही, दोन्ही पार्टीचे त्यामध्ये आरोपी झाले. भाडेकरूंचं म्हणणं होतं की पोलीस त्यांना सांगतायत की घरमालक ते असल्यामुळे त्यांची रजिस्ट्री झाल्यामुळे तुम्हाला घर खालीच करावं लागेल. अल्टिमेटम दिलं होतं 2 वाजेपर्यंत. नाही, याबद्दल आता तपासामध्ये ज्याप्रमाणे माहिती पुढे येईल ते आपल्याला समजेलच. पोलिसांकडून 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, तोपर्यंत तुम्ही घर खाली करून द्या. त्यांनी ते घर घेतलं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्यांनी तशी बाईट दिली आहे, व्हिडिओ बाईट. पोलिसांनी आमचं घर खाली करायला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे भाडेकरूला. नाही, असं काही अल्टिमेटम वगैरे दिलेलं नाही. उलटपक्षी 2 दिवसापूर्वी ज्या गुप्ता म्हणून महिला आहेत, ज्या त्या प्रॉपर्टीच्या ओनर आहेत असं सांगतात, त्या तिथे भाडेकरूंशी चर्चा करण्यासाठी त्याच्यामध्ये शिवीगाळ झाली. त्यावेळेस आम्ही ती NC दाखल केली. त्यावेळेस आम्हाला हे प्रकार नेमका लक्षात आला की हा वाद सगळा प्रॉपर्टीचा आहे. त्यावेळेसच आम्ही त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव सादर करणार होतो, पण नेमका रविवार आल्यामुळे आम्हाला तो प्रस्ताव सादर करता आला नाही. जर तो प्रस्ताव सादर झाला असता तर जी परिस्थिती रविवारी उत्पन्न झाली ती झाली नसती. त्यामुळे त्यांना काही अल्टिमेटम वगैरे दिला होता अशी कुठलीही बाब नाही. सर, त्यांना भीतीचं वातावरण आहे की रविवार झालं, शनिवार झालं, रविवार झालं, दोन्ही दिवस त्यांच्याकडे ते गुंड पद्धतीचे लोक आले म्हणून त्यांचा आरोप आहे. आता त्यांना भीतीचं वातावरण आहे, तुम्ही त्यांना कसं रिलीफ द्याल? सद्यस्थितीमध्ये आपण त्या भागामध्ये गस्त पण ठेवलेली आहे. त्याचसोबत आपण या गुन्ह्याचा तपासही सुरू केलेला आहे. ज्याच्यामध्ये जी काही नावं आतापर्यंत समोर आले त्यांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागणार आहे. सर, किमान 20 ते 25 गुंड प्रवृत्तीचे लोक आले होते अशा प्रकारे सांगलं जात आहे. आपण तिचे CCTV बघितले आहेत का? कारण फक्त 8 लोकांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ते होते जेव्हा तुम्ही बीट मार्शल पाठवलं तेव्हा. आता याच्यामध्ये झालं असं आहे, जे आपण गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणून राहिलो त्याच्यामध्ये ॲक्च्युली गुंड प्रवृत्तीचे लोक होते की नाही आताच मी स्पष्ट सांगू शकत नाही. कामगार वर्गापैकी बरेचसे लोक होते जे तिथे त्यांना भाड्याने आणलं होतं, जेणेकरून ते त्यांना जे बांधकाम जे पाडायचं त्यासाठी आणलं होतं. एवढं तर निश्चितच आहे. घर खाली करण्याच्या प्रकरणात पीडित कुटुंबाने संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केलेले आहेत. मात्र याबाबत संबंधित व्यक्तीशी संवाद साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आम्ही कोणाचेही घर तोडले नाही, आमच्या मालकीच्या हद्दीतील भागच डिसमेंटल करण्यात आला असा दावा केलेला आहे. सर, हमने कोई भी भाड़े के गुंडे नहीं लाए थे और ना ही कुछ लाए थे. हमारा जो भी था
हमारे दोस्त यार सब थे, बाकी भाड़े वाले गुंडे और ये सब हमने कुछ भी नहीं लाए। और हमने उनको नोटिस दिया हुआ है, 20-25 दिन पहले से नोटिस दिया, उनने ना नोटिस का जवाब दिए सर, ना किसी का कुछ रिप्लाई किए। और तकरार ऐसा है दोनों के ऊपर दाखिल हुई है नॉमिनल तौर पे कि अब आगे से ऐसा नहीं होगा, उस विषय पे तकरार दाखिल हुई। और हमने अपना पैसेज गिरा है, उनका कुछ भी नुकसान नहीं हुआ है उसमें। भैया आपने जब नोटिस आपने 10/7 को भेजा है, तो उसके बाद में आपको कायदेशीर लड़ाई लड़ना था, उनके घर में जाके इतने लोग जाना? नहीं और सर, भी वो दहशत में बात में बात कर रहे, वो दहशत में तो वो भी हम लोग को कितने फ़ोन करा रहे हैं, धमकी दिलवा रहे हैं, ऐसे तो बनेंगी नहीं ना बात। अब हम भी अपनी सेफ्टी के लिए कुछ ना कुछ करेंगे सर। किस तरह की धमकी आपको आई है, किस तरह के मैसेज आपके पास, क्या पुरावा है? बदमाशी दिखा रहे हो, ये वो फलाना डिगाना, देखते कौन आता है कौन खाली कराता है। खाली कराने की बात ही नहीं है, खाली नॉमिनल तौर पे जैसा होना चाहिए वैसा होगा। हम लोग कोई गुंडे बदमाश तो है नहीं जो खाली कराने की बात कर रहे हैं। फिर ये क्या था उस दिन, शनिवार को भी रविवार को भी, दोनों दिन आपने? नहीं, हमने उनके पास वीडियो है? आप वो ठीक है, आप पैसे देखिए सर, आप वहाँ पे जाके पूरा पैसे देखिए। हमने अपना जो हमारे परिसर का था उतना ही हमने डिमोलिश किए, वो भी पुलिस का फ़ोन आया उसके बाद रोक दिया। हमने कोई भी आगे की कार्रवाई नहीं की है, कोई तकरार हमने कुछ भी वाद विवाद ना कुछ किए। वार्निंग आपने जब नोटिस भेजा है, हाँ। नोटिस भेजने के बाद में अगर उसका रिप्लाई नहीं दिया तो आपको कोर्ट जाना था, फिर गुंडे क्यों लाया आपने? नहीं, गुंडे बिल्कुल नहीं लाए, ये गलत फहमी है। गुंडे बिल्कुल नहीं लाए सर, गुंडे बिल्कुल नहीं लाए। फिर वो न्याय नोटिस जो दिया आपने, जी, तो जी। उसका क्या कर रहे हैं आप? नोटिस अभी और नोटिस देंगे, हाँ, फिर जितने उसके बाद क्या करेंगे? जो भी है तकरार जो भी रहेगा आगे देखेंगे। भाई आप भी यहाँ पर कभी किराएदार थे, इस तरह का उनका कहना है, और आपने ये जो प्रॉपर्टी खरीदी तो उनको भरोसे में नहीं लिया या फिर कोई नहीं, नहीं ली इस तरह? प्रॉपर्टी हमने खरीदे है करीबन 16-17 साल हो रहे हैं, ना हमने उनसे 1 रुपये भी लिए है, ना कभी कुछ उनको कभी 17-18 साल में कभी परेशानी की है, ना परेशानी डाले। हमने नॉमिनल तौर पे बातचीत की है, वो भी घर सामानी से, घर वो जो बात कर रहे थे घर सामानी ही से, कोई ऐसे दूसरे तीसरे लोग है नहीं, तो हमारा उनसे कोई वाद विवाद है नहीं, बातचीत चालू है और कुछ नहीं। आपने घर कब खरीदा था, ये सब प्रॉपर्टी कब खरीदा? 2010। 2010 तो 2010 में आपको पता नहीं था यहाँ पे रेंट वाले रहते? पता था ना, वो तो बता के बेचा हुआ है ना रेंटेड, तब फिर भी हम लोग नहीं कुछ बोले जब उतना काम नहीं था। अब हमारे को काम बढ़ाना है आगे, तो हमने उनको बस बोले और कुछ नहीं है। अब वो गुंडे बदमाश वो भेजेंगे तो हम अपनी सेफ्टी के लिए कुछ तो खड़े करेंगे ना। प्रॉपर्टी खरीदी थी, उसके बाद में 2027 में 2026 में उनसे खाली कराने के लिए आप गए, उसके पहले क्यों नहीं गए? गए थे, बहुत बार गए, उनकी डिमांड बहुत बड़ी रहती। मैं कोई भी प्रकार की जब सैलरी लगती है तो प्रॉपर्टी क्लियर चाहिए। आपकी प्रॉपर्टी पे ऑलरेडी इतने लोगों का कब्जा था, उसके बाद भी आपने रजिस्ट्री कैसे बनाया? सर बेचने वाला तो बेचेगा ना, हम खरीदने वाले, हमारे आगे की काम की जगह है, फ्यूचर के लिए काम की जगह है। कोई भी खरीदेगा, लगती हुई प्रॉपर्टी तो कोई भी खरीदेगा। लेकिन डिस्प्यूट मैटर था, उसके बावजूद डिस्प्यूट मैटर था ही नहीं ना, वो भाड़ोत्री यहाँ रह रहे उसके बावजूद आपने खरीद नहीं। उनके पास कोई भी डॉक्यूमेंट्स नहीं है, सब पूरा हमारा है, हमारे पास पूरा है, रजिस्ट्री सब है, हमने सब शो किए हैं। हम बगैर रजिस्ट्री के हम कोई कार्रवाई करने के अधिकारी नहीं है और ना ही कुछ बोलने के अधिकारी हमारे पास है, तभी हम उनको। उनके पास में इतने पुराने टैक्स है, इलेक्ट्रिक बिल है, पानी का, उनके नाम से है सारा। सर नहीं मानते क्या? मतलब सर डॉक्यूमेंट की बात नहीं है, जब कोई किसी को दूसरी, जैसे किराएदार जो था वो चले गए, अपना मकान बना लिया, उनने लाके तीसरे को बैठा लिया, ऐसा कब तक चलेगा? आप क्या चाहते हैं? हम तो नॉर्मल जो है बातचीत करके ख़त्म करो, नॉर्मल ही है। जिस तरह से आपने नोटिस दिया, अभी न्यायालयीन कोर्ट में जाओगे आप? जाएंगे, क्यों नहीं जाएंगे, जब अगर ज़रूरत लगी तो जाएंगे, ज़रूरी जाएंगे कोर्ट में जाएंगे। अगर लगा हमको कि जाना हमारा नहीं हो रहा है, हल नहीं निकल रहा है, बातचीत करके हल नहीं निकल रहा, हमको भी वाद विवाद करना नहीं है ना। वो अगर वाद विवाद करेंगे तो हम अब पुलिस स्टेशन ही जाएंगे, बाकी हमारा कोई अधिकार नहीं है ना उनसे बात करने का ना कुछ, हम अपनी तरफ से नॉमिनल ही बात करेंगे। यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात। पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार शनिवार आणि रविवारी त्यांच्या घरावर हल्ला नेमका कोणी केला, घरात घुसून दहशत निर्माण करणारे लोक कोण होते, मोठमोठी साधने आणि पोती घेऊन घर खाली करण्यासाठी दबाव टाकणारे नेमके कोण होते, या सर्व घटनांमध्ये
कोणाचा सहभाग होता, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत. पोलीस निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करतील का, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.